राज ठाकरेंच्या दणक्यानंतर सरकारला जाग. डिजिटल गाव हरिसालमध्ये प्रश्न सोडवण्याचे विनोद तावडेंचे आश्वासन. भारतातलं पहिलं डिजिटल गाव अशी ओळख मिळालेला हरिसाल या गावाचं खरं सत्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जगासमोर मांडलंय. राज ठाकरेंच्या दणक्यानंतर सरकारला जाग आली आहे. या गावातले जे काही तांत्रिक प्रश्न असतील ते सोडवले जातील असं आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे डिजिटल विलेज असल्याची जाहिरातून सरकारकडे करण्यात आली होती. राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात या जाहिराताबद्दलचा एक व्हिडिओ समोर आणला होता. सरकारकडून या गावाबद्दल जाहिराती करण्यात आलेले दावे खोटे असल्याचे त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी सांगितले होते. राज ठाकरे यांनी सरकारचे दावे खोटे ठरवल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरेचा दावा खोटा असल्याचे सांगितले होते. काल सोमवार 15 एप्रिल राज ठाकरे यांनी सोलापुरात झालेल्या सभेत डिजिटल विलेज हरिसालच्या जाहिरातीत काम केलेल्या हरिसाल गावाचा मनोहर खडके या तरुणालाच मंचावर बोलावले आणि सरकारचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड केला. त्यामुळे अखेर सरकारला राज ठाकरेंच्या म्हणण्याकडे लक्ष द्यावे लागले आहे. सरकारला जाग आली असून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या प्रकरणी लक्ष घालून हरिसालमधील तांत्रिक प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन दिले आहे.